अमरावती महानगरपालिकातर्फे आयोजित दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार शुभारंभ सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात झाला। या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन आमदार सुलभा खोडके आणि महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व गणेश वंदना करून करण्यात आले। यावेळी शहरातील मान्यवर कलाकार, छायाचित्रकार, महिला बचत गट प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात अनेक नामवंत आणि नवोदित छायाचित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरणे, नृत्य आणि संगीतांचा समावेश आहे। महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांच्या आकर्षक वस्तूंचे विक्री स्टॉल यामध्ये लावण्यात आले आहे। आमदार सुलभा खोडके यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना यामुळे स्थानिक कलाकार व उद्योजकांना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले। आज आपल्या अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून दिवाळी आनंदोत्सव मनपाचा उत्सव हा सकल जनांचा अमरावती उजळणार मनपा दिवाळी आनंदोत्सव अशा या पहिल्यांदाच मला असं वाटतं की अमरावती शहरामध्ये दिवाळीच्या वेळेस असा कुठला कार्यक्रम नाही झाला, परंतु या ठिकाणी एक महिला म्हणून अमरावतीच्या महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सौम्या चंडक मॅडम आल्या आणि त्यांनी हा पुढाकार घेतला। खरंच मॅडम, मी तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या अमरावती शहरामध्ये महिलांच्या अनेक प्रदर्शने आयोजित केल्या आहेत। प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये जा, त्याच्या उद्घाटनाला मी बऱ्याच ठिकाणी गेलेले आहे, परंतु वानखेडे साहेब की महिला बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिला खूप चांगलं काम करतात। त्यांना सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना आपलं वस्तूचं प्रदर्शन मांडणं आणि त्याची विक्री करणं अनेक वेळा आपण करतो प्रत्येक भागामध्ये, पण दिवाळीच्या याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना प्रोत्साहन मिळणं आणि त्यातून त्यांच्या प्रदर्शनीच्या माध्यमातून त्यांची विक्रीसुद्धा होणं हे सुद्धा काळाची गरज आहे। आणि आज हा असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सन्माननीय महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या चंडक मॅडम, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या वासनकर मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले नरेंद्र वानखेडे साहेब, पिठे साहेब, फिसके साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले देव साहेब, उशिरा काय असं ना पण असणारे आपल्या अमरावती शहराचे इंजिनियर पवार साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अमरावतीचा कलाकार कुलकर्णी आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व अमरावती महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व माझ्या महिला भगिनी, गायक आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना दिवाळीच्या मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरावतीमधल्या सगळ्या स्पॉटचं सौंदर्य करण्याच्या माध्यमातून ज्या ज्या स्पॉटवर या ठिकाणी चांगले स्पॉट झाले त्याची चित्रकला आणि त्याचं प्रदर्शन आणि त्याच्यामधून बक्षीस हा नाविन्यपूर्ण असा एक उपक्रम आपल्या अमरावती महानगरपालिकेने घेतला आहे। आणि त्या माध्यमातून आपल्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आपण ज्या चौकात राहतो, या कॉलनीत राहतो, का एरियात राहतो, तिथे काही चौकाचं सौंदर्यीकरण झालं असेल तर त्याची चित्र काढायची त्याला संधी मिळते आणि त्या माध्यमातून आपल्या अमरावती शहरामध्ये कुठले कुठले चौकाचं सौंदर्यीकरण झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला या प्रदर्शनीच्या माध्यमातून बघायला मिळतोय। खरंच मॅडम, एक चांगला उत्साह आपण हा प्रयत्न केला आहे की छायाचित्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या अमरावतीचं सौंदर्यीकरण या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। आयुक्त सौम्या शर्मा यांनी हा महोत्सव शहर, संस्कृती आणि सामूहिक ऐक्याचा उत्सव असल्याचे नमूद केले। तसेच त्यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छ, सुंदर व संस्कारी अमरावती घडवण्यासाठी स्वच्छतेचा संकल्प घेण्याचे आणि महानगरपालिकेच्या RRR सेंटर उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले। आणि सर्वप्रथम मी सर्वांना दिवाळी निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते। यावर्षी आपण अमरावती शहराची सौंदर्यता जे आहे किंवा आपले अमरावती शहराचे जे मुख्य ठिकाण आहे ते कॅप्चर करण्यासाठी छायाचित्र स्पर्धा एक ठेवली होती आणि या स्पर्धा मध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे। आणि त्या स्पर्धामध्ये आलेली जी टॉप एंट्रीज आहेत त्याच्या इथे छायाचित्र प्रदर्शनी आमची आर्ट गॅलरीमध्ये लावण्यात आली आहे। तर या देखील कारण आता दीपावली महोत्सव असताना आमची बचत गटाची महिला जे आहेत ते आपल्या घरी छोटे छोटे उद्योग करून प्रोडक्ट्स तयार करत आहेत, तर या महोत्सवमध्ये त्यांना पण जागा देण्यात आली आहे जेणेकरून त्यांची विक्री होऊ शकता
आणि त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहे त्यांना एक प्रकारचे बाजारपेठ उपलब्ध होऊ शकता. तर असा आपला प्रयत्न इथे करण्यात आला आहे. तसेच या स्टेजवर काही कल्चरल प्रोग्राम ज्यामध्ये आमचे मनपाचे अधिकारी कर्मचारी किंवा इतर या शहराचे जे कलाकार आहेत ते पण सहभागी होऊ शकतात. या दृष्टीने आपण ही ठेवलं आहे नियोजन. आणि अशी एक अपेक्षा आहे की यासारखे उपक्रम आमचे नक्की कॉन्टिन्यू राहिले पाहिजे. आपला जे महोत्सव आहे त्यामध्ये बचत गटाच्या महिलांचा सहभाग, इतर लोकांचा सहभाग करून अमरावती महानगरपालिका मार्फत साजरा करून जाणार आहे. हा महोत्सव 16 ते 21 ऑक्टोबर 2025 दरम्यान दररोज सायंकाळी सांस्कृतिक भवन अमरावती येथे सर्वांसाठी विनामूल्य सुरू राहणार आहे. अमरावतीकरांसाठी ही दिवाळीची एक खास सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. या महोत्सवाला उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिसके, सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी सागर वानखडे, शहर अभियंता रवींद्र पवार, भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन भोबडे तथा शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे, श्रीकांत सिंह चव्हाण, लक्ष्मण पावडे, गुलशन मिराणी, अक्षय निलंगे, उपअभियंता, अभियंता, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती. हर साल वही बोरिंग गिफ्ट्स. इस दिवाली do something truly special. Presenting Raghuveer Gift Hampers with premium mithai rich dry fruits in packaging so elegant that feels like gifting a royalty. चाहे होम गिफ्टिंग हो या कॉर्पोरेट ऑर्डर्स, हर बजट के लिए, हर ओकेजन के लिए रघुवीर के पास है परफेक्ट गिफ्टिंग ऑप्शंस. लग्जरी लुक, प्रीमियम टेस्ट एंड 100% फेस्टिव रिच. और इस दिवाली गिफ्ट में सिर्फ मिठास नहीं, एक इम्प्रेशन भी दो.